नमस्कार मित्रांनो. फंडामेंटल राइट्स. मागच्या लेक्चरमध्ये आपण आर्टिकल 20 बघितला, 21 बघितला, 21 बघितला. आता ह्या लेक्चरमध्ये आपल्याला आर्टिकल 22 बघायचा, 23 बघायचा, 24 बघायचा. ठीक आहे. हे 4 आर्टिकल आपल्यासाठी फार महत्त्वाचे आहेत. आर्टिकल 22 अटक व स्थानबद्धता यापासून संरक्षण. आधी तुम्ही हेडिंग पाठ करून घेतली, की आर्टिकल 22 मध्ये काय दिलंय? अटक आणि स्थानबद्धता इत्यादींपासून आपल्याला संरक्षण दिलंय. म्हणजे काय? जर आपल्याला एखाद्याला अटक केली आहे. अटक केल्यानंतर अटक केल्यानंतर किंवा आपल्याला एखादी शिक्षा दिली आहे, तर त्या शिक्षाला ते आम्हाला का बरं अटक केली याचं आम्हाला कारण सांगितलं पाहिजे. मला वकिलाचा सल्ला घेण्याचा अधिकार आहे. त्याचबरोबर मला 24 तासांमध्ये जे जवळचं न्यायालय असेल, त्या जवळच्या न्यायालयामध्ये मला प्रेझेंट पण केलं पाहिजे. हा अधिकार आपल्याला मिळतो. जर तुम्ही विचार करा, जर आपल्याला अटक केली आणि अटक केल्यानंतर आपल्याला जर का बरं अटक केली हेच नाही कळलं, वकिलाचा सल्ला नाही घेऊ दिला आणि 24 तासांमध्ये न्यायालयासमोर आपल्याला उभं नाही केलं, तर आपण गुन्हेगार आहे किंवा नाही हे न कळताच आपल्याला अटक होईल, आपल्याला शिक्षा होईल. असं होऊ नये. आपल्या जीवित व्यक्तिगत स्वातंत्र्याचा आपल्याला हनन होऊ नये. यासाठी आपल्याला कलम 22 ने मूलभूत हक्क उपलब्ध करून दिला आणि आपल्याला कोणी पण अटक नाही करू शकत किंवा विनाकारण अटक नाही करू शकत किंवा काही काम नाही, धाम नाही, 10-10 पण महिना-महिना अटक नाही करू शकत. म्हणून तुम्हाला 24 तासांमध्ये न्यायालयासमोर प्रेझेंट केलं पाहिजे. आपण खरंच गुन्हेगार आहे किंवा नाही हे आपल्याला कळलं पाहिजे. यासाठीचे अधिकार आपल्याला कलम 22 ने उपलब्ध करून दिलेत. याला अटक आणि स्थानबद्धता यापासून संरक्षण असं म्हटलं जातं. प्रतिबंध नसताना प्रतिबंधक स्थानबद्धता बघा, आपण मगाशी बघितलं होतं, की गावामध्ये काही असे गुन्हेगार असतात किंवा ज्यांच्यावरती कायम ते अटकेमध्ये गेलेले असतात. कायम त्यांच्यावरती गुन्हे सिद्ध झालेले असतात आणि जर एखादा उत्सव असेल, त्या उत्सवामध्ये जर दंगा होण्याची शक्यता असेल, तर हे जे दंग करणारे जे लोक आहेत, जे ऑलरेडी यांच्यावरती गुन्हे झालेले, त्यांना शिक्षा झाली, यांना प्रतिबंध म्हणून स्थानबद्ध केलं जातं, जेणेकरून हे नवीन गुन्हे करू नये यासाठी यांना स्थानबद्ध केलं जातं. मग प्रतिबंधक स्थानबद्धतेच्या कारणावरून जर एखाद्या व्यक्तीला अटक केली असेल, तर त्यासाठी त्याला हे वरचे जे अधिकार आहेत ते अवेलेबल होत नाही. त्यांना वकिलाचा सल्ला घेता येत नाही. 24 तासामध्ये न्यायालयासमोर प्रेझेंट करण्याचं किंवा अटकेचं कारण सांगण्याची आवश्यकता नसते. जे शत्रू देशात जे शत्रू देशीय म्हणजे समजा आपला एखादा देश शत्रू आहे. त्या शत्रू देशातले जे नागरिक आहेत, त्यांना देखील हे वरचे जे अधिकार आहेत ते उपलब्ध होत नाहीत. फॉर एक्झाम्पल जर आपलं पाकिस्तान हा आपला जर शत्रू असेल आणि जर या पाकिस्तानचे जे नागरिक आहेत, तर त्यांना जर आपण अटक केली, तर त्यांना हे वरचे अधिकार अवेलेबल होत नाही. वरील अधिकार हे जे वरील अधिकार आहे, अटकेचं कारण वगैरे जे आपल्याला कळलं पाहिजे, हे वरील अधिकार फौजदारी आणि अर्ध फौजदारी या गुन्ह्यांसाठीच ते अवेलेबल होतात. सार्वजनिक हिताच्या धोक्यात ठरणाऱ्या कृतीसाठी हे उपलब्ध होतात. म्हणजे हे वरचे जे अधिकार आहेत, आपल्याला हे कारण कळले पाहिजे, वकिलाचा सल्ला मिळाला पाहिजेत. हे फक्त फौजदारी आणि अर्ध फौजदारी जे गुन्हे आहेत, याच्या बाबतीत आपल्याला हे वरचे जे अधिकार आहेत, ते अवेलेबल होतात. हे पाठ करायचं किंवा सार्वजनिक हिताच्या धोक्यात ठरणाऱ्या कृतीसाठी सुद्धा हे वरचे अधिकार आपल्याला अवेलेबल होतात. तर याला अपवाद आहे. अपवाद असे की न्यायालयाच्या आदेशाने जर आपल्याला अटक झाली असेल, तर त्यावेळेस आपल्याला वरील अधिकार अवेलेबल होत नाही. दिवाणी गुन्ह्यासाठी जर आपल्याला अटक झाली असेल, तर त्यासाठी वरील अधिकार अवेलेबल होत नाही. आयकर न भरल्यामुळे जर अटक झाली असेल, तर वरील जे अधिकार आहेत ते आपल्याला अवेलेबल होत नाही. तर ह्या ज्या गोष्टी आहेत, अपवाद आपल्याला हे छानपणे पाठ करायचे. 20 मध्ये दिलेले आहेत बघा काही अपवाद आहे. त्याच्यानंतर 22 मध्ये हे जे अपवाद हे आपल्याला तोंडपाठ असायला पाहिजे. नो एक्सपोस्ट फॅक्टो कधीच आहे, डबल जेपरेटी कधीच आहे, स्वतःविरुद्ध साक्षीदार होण्याचा अधिकार आहेत. हे आपल्याला कधी अवेलेबल होतात, कधी अवेलेबल नाही होत, हे आपल्याला छानपणे पाठ करून घ्यायचं. आयकर न भरल्यास अटक करता येत नाही. आयकर न भरल्यास जी होणारी अटक आहे त्यासाठी वरील अधिकार उपलब्ध होत नाही. विचार न घेता समजा आता इथं अटक केली जाते. अटक केली आहे. अटक केली आहे. कशासाठी अटक केली समजा आपल्याला प्रतिबंधक स्थानबद्धतेसाठी अटक अटक केलेली किंवा इतर कारणासाठी जर अटक केलेली आहे, तर विचार न घेता आता हा मुद्दा आपण नंतर बघू. आधी हे समजून घेऊ. जे प्रतिबंधक स्थानबद्धतेसाठी जी अटक केली म्हणजे काय? याने गावचं वातावरण खराब करू नये म्हणून याला याला प्रतिबंध केलेला आहे आपण म्हणून याला अटकेत टाकलेलं आहे. ही अटक मॅक्सिमम 3 महिन्यांसाठी केली जाते. 3 महिन्यांपेक्षा जास्त याला अटक केली जात नाही. जर 3 महिन्यांपेक्षा जास्त काळासाठी जर त्या एखाद्या व्यक्तीला जर अटक करायची असेल, तर त्यासाठी आपल्याला सल्लागार मंडळाचा सल्ला घ्यावा लागतो. आणि या सल्लागार मंडळामध्ये जे हायकोर्ट आहे, हायकोर्टचे न्यायाधीश
हे त्याच्या सल्लागार मंडळामध्ये प्रेझेंट असतात. बरोबर. तर 3 महिन्यांपेक्षा जास्त अटक करता येणार नाही. प्रतिबंधक स्थानबद्धतेसाठी सुद्धा हे वरील जे अधिकार आहेत ते आपल्याला अवेलेबल होतात. म्हणजे प्रतिबंधक स्थानबद्धतेच्यासाठी जर अटक केलेल्या व्यक्तीला सुद्धा 3 महिन्यांपेक्षा जास्त काळासाठी अटक करता येत नाही. आता हा जो 3 महिन्यांचा जो पिरियड आहे ना बाळा, तो 2 महिने केलेला आहे 44वी घटना दुरुस्ती 1978 हे पाठ करायचं. 44वी घटना दुरुस्तीने 3 महिने. आता मोस्टली आपण अटक किती महिन्यांसाठी एखाद्या व्यक्तीला करू शकतो? मॅक्सिमम 3 महिन्यांसाठी करू शकतो. बरोबर. पण 42वी घटना दुरुस्ती झाली 1978ला आणि तिने त्याचा कालावधी 3 महिन्यांवरून 2 महिने केला. पण ही गोष्ट अजूनपर्यंत अंमलात आलेली नाही. म्हणून जर कलम 22 अंतर्गत मॅक्सिमम किती महिन्यांसाठी अटक केली जाते, असा जर प्रश्न आला तर त्याचं उत्तर 3 महिने लिहायचं. 2 महिने केलंय 44ने पण ते अप्लाय झालेलं नाही. आणि 3 महिन्यांपेक्षा जास्त अटक करायची असेल तर सल्लागार मंडळाचा विचार घ्यावा लागतो. आणि विचार न घेता 3 महिन्यांपेक्षा जर तुम्हाला जास्त अटक करायची असेल, तर त्यासाठी संसद तुम्हाला ठरवू शकते, ठरवून देऊ शकते, की कोणत्या काळासाठी, कोणत्या सिच्युएशनसाठी तुम्ही 3 महिन्यांपेक्षा जास्त अटक करू शकतात. म्हणजे याच्यावरून काय कळलं? एक, कलम 22 अंतर्गत किती काळासाठी अटक होऊ शकते? 3 महिन्यांसाठी. 3 महिन्यांपेक्षा जास्त अटक करायची असेल तर काय करू सर आम्ही? काय करायला पाहिजे? तर सल्लागार मंडळाचा सल्ला घेतला पाहिजे. आम्हाला सल्ला न घेता जर अटक करायची असेल तर 3 महिन्यांपेक्षा जास्त, तर मग संसद तुम्हाला ठरवून देऊ शकते का कोणत्या सिच्युएशनमध्ये तुम्ही 3 महिन्यांपेक्षा जास्त अटक करू शकतात. तर तुला हे उत्तर येणार आहे. हे उत्तर तुला परीक्षेमध्ये नीट लिहायचं. 44वी घटना दुरुस्तीने केलंय 2 महिने पण ते अप्लाय झालेलं नाही. आलं लक्षात? आणि हा जो प्रतिबंधक स्थानबद्धतेचा जो विषय आहे, तो समवर्ती सूचीमध्ये टाकलेला आहे. हे एक लक्षात ठेवायचं. कोणत्या सूचीमध्ये? तर समवर्ती सूचीमध्ये. तर इथपर्यंत तुला कळलं पाहिजे कलम हा जो 22 आहे, हा तुला छानपणे कळला पाहिजे. याच्या अपवाद छानपणे पाठ करून घे. त्यावरती प्रश्न येईल. 3 महिन्यांवरती प्रश्न येऊ शकतो. आणि हे जे कायदे आहेत, ह्या कायद्यांवरती आतापर्यंत 1 ते 2 प्रश्न या घटकावरती आलेत. त्यामुळे हे कायदे तुला छानपणे पाठ करून घ्यायचे. आता मी तुला सांगतो कसं पाठ करायचं. बघा आता, पहिला जो कायदा आहे तो छानपणे पाठ करायचा. पहिला कायदा येतो प्रिव्हेन्शन डिटेन्शन ऍक्ट. प्रिव्हेंटिव्ह प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन ऍक्ट 1950 चा पहिला पाठ कर. हे जोड्या लावायला येतं. प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन ऍक्ट कधीचा आहे? 1950 चा. झालं 1950 चा हा. त्याच्यानंतर मग मिसा, नासा, टाडा, पोटा. आलं लक्षात? मिसळ, नाश्ता, तडतड, पाव. असं तू काहीतरी शॉर्ट फॉर्म तुझ्या पद्धतीने करून घे याला. मिसळ मिसळचा नाश्ता केला, तडतड पाव सोबत खाल्ला. 71, 80, 85, 2002. 71, 80, 85, 2002 याचे साल सुद्धा पाठ करून घेशील लगेच. मिसळचा नाश्ता केला. मिसळ आहे किंवा अल्फाबेटिकली पण तू एक लक्षात घे चाल. मिसळचा नाश्ता केला, तडतडीत पाव पण सोबत खाल्ला किंवा पोटासाठी खाल्ला असं काहीतरी कर चालतो. हे बघ इथं मिसळ आहे, इथं नाश्ता आहे, इथं ट वरून काहीतरी म्हणे, इथं पोटोबा म्हण किंवा आधी एम येतो आणि नंतर एन येतो, नंतर टी येतो. पण पी हा इथं कुठेतरी येतो. हा इथपर्यंत वरचे 3 क्रोनॉलॉजिकल लक्षात ठेव आणि शेवटला पी येतो. एम एन टी. एम नंतर एन नंतर टी आणि नंतर मग पी येतो. तुझ्या पद्धतीने ते लक्षात घे, काहीतरी ट्रिक कर याला. मिसाचा लॉंग फॉर्म काय? साल पण पाठ कर. 71, 80, 85, 2002. मेंटेनन्स ऑफ इंटरनल सिक्युरिटी ऍक्ट. मिसाचा लॉंग फॉर्म काय? मेंटेनन्स ऑफ इंटरनल सिक्युरिटी ऍक्ट. नासाचा काय? नॅशनल सिक्युरिटी ऍक्ट, ज्याला मराठीमध्ये रासुका म्हणतात, राष्ट्रीय सुरक्षा कायदा. असं पीवायक्यू मध्ये दिलं म्हणून मी तुला ते मराठीत देऊन टाकले तिथे. टाडा टेररिस्ट डिस्ट्रीब्युटिव्ह ऍक्ट आहे. आणि पोटाचा प्रिव्हेन्शन ऑफ टेररिस्ट ऍक्ट, दहशतवादी प्रतिबंधक कायदा. हे याचे लॉंग फॉर्म आहे. लॉंग फॉर्म थोडंसं वाचून घे म्हणजे तुला लक्षात येईल. कधी कधी काय देतात ते लॉंग फॉर्म देतात आणि मग ते क्रम लावायला सांगतात. तुझं हे पाठ असल्यामुळे तुला लॉंग फॉर्म लवकर लक्षात येत नाही. तर आधी हे पण पाठ कर, हे पण पाठ कर आणि हे पण वाचून घे म्हणजे तुला हा प्रश्न चुकणार नाही. प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन ऍक्ट 50चा, मिसा 71, नासा 80, ताडा 85 आणि पोटा 2002. तर याच्यावरती 100% प्रश्न येतो. छानपण हे ऍक्ट तुला जमले पाहिजे. पुढचा आर्टिकल आहे आर्टिकल नंबर 23. आर्टिकल 23 आणि 24 मध्ये बऱ्याच मुलांचं कन्फ्युजन होतं. आर्टिकल 23 हा शोषणाविरुद्धचा आर्टिकल. मी सांगतो बघ तुला. आर्टिकल 23 आहे ना,
हा शोषणाचा आर्टिकल आहे आणि आर्टिकल 24 हा फक्त आणि फक्त बालकांचा आर्टिकल. हे डोक्यात घाल. 24 ला बालक आहे आणि 23 ला शोषण आहे. मग ते पुरुषांचं, महिलांचं, बालकांचं इथं सगळे येतात. शोषण सगळ्यांचं होऊ शकतं, पण 24 मध्ये फक्त आणि फक्त बालकांचा विचार येतो. तर आर्टिकल 23 म्हणतो माणसांचा अपव्यापार आणि वेठबिगारी यांना मनाई. माणसांचा अपव्यापार म्हणजे माणसांचा तुम्हाला व्यापार नाही करता येणार किंवा माणसांना वेठबिगार तुम्हाला वेठबिगारी म्हणजे काय? एखाद्याला 8 तासांच्या ऐवजी 12-12 तास काम करायला लावायचं, कमी पगारावरती काम करायला लावायचं, आपल्या हुकुमातच त्यांनी राहिलं पाहिजे. आपल्याला न विचारता दुसरीकडे कामाला नाही गेलं पाहिजे. याला म्हटलं जातं वेठबिगारी. तर तुम्हाला वेठबिगारी करून आता असं जर केलं तर एखाद्या व्यक्तीचं शोषणच होईल ना. तो थोडा ना आनंदी राहणार आहे. शोषणच होईल. तर असं तुम्हाला शोषण म्हणजे वेठबिगार करता येणार नाही लोकांना. तुम्हाला लोकांचा अपव्यापार करता येणार नाही. तुम्हाला लोकांचा अपव्यापार तुम्ही याच्यामध्ये करू शकत नाही. हा तुम्हाला जो अधिकार आहे तो कलम 23 ने दिलेला आहे. मानवी तस्करीला बंदी आहे. कलम 23 नुसार मानवी तस्करीला बंदी घातली आहे. वेठबिगारी याला बंदी केलेली आहे. वेठबिगारी म्हणजे सक्तीची मजुरी. तुम्हाला विनाकारण सक्ती केली जाते काम करण्यासाठी. याच्या विरुद्धचा हा आर्टिकल आहे. मानवी वाहतुकीला किंवा जी भिक्षगिरीसाठी लोकांना लावलं जातं त्याला विरोध केलेला आहे. मानवी वाहतूक चुकीची वाहतूक नाही करू शकत. महिलांचा, बालकांचा अनैतिक व्यापार तुम्हाला करता नाही येणार आणि वेश्या व्यवसायाला सुद्धा बंदी घातलेली. तुला कन्फ्युजन होईल, नेहमी कन्फ्युजन होईल. तुला वेश्या व्यवसाय विचारतील 23 लाव का 24? एक लक्षात घे. वेश्या महिला आल्या 23 लाव. फक्त आणि फक्त ज्यावेळेस बालकांचा विचार तुला ज्यावेळेस विचारतील, बालकांचा विचारील त्यावेळेस 24 आर्टिकलचा विचार कर. बालक सोडून इतर कोणत्याही गोष्टी जर आल्या तर आर्टिकल 23 मध्ये लाव. वेश्या व्यवसाय कोणत्या आर्टिकलने बॅन केलाय? 23 आर्टिकलने बॅन केलाय. मानवी वाहतूक, महिलांचा, बालकांचा अनैतिक व्यापार, वेठबिगारी हे सगळं कोणत्या आर्टिकलमध्ये? आर्टिकल 23 मध्ये येतो. ठीक आहे. ठीक आहे. हा आता इथे एक अपवाद आहे. राज्य संस्था अनिवार्य सेवा लावू शकते. म्हणजे काय? राज्याला कधी-कधी गरज पडते, की भारतातले जे नागरिक आहे त्यांना एखादं अनिवार्य म्हणजे सक्तीचं काम राज्य लावू शकतं. तर तो राज्याचा अधिकार आहे. सक्तीचं काम लावू शकतं राज्य कधी-कधी. पण याचा अर्थ असा नाहीये का ते तुम्हाला ती वेठबिगारी नसते. सक्तीचं काम हे का बरं लावतं राज्य? देशाच्या संरक्षणासाठी किंवा एखादी गरज पडली तर तुम्हाला ते राज्य लावू शकतं. मग ते हे राज्याने लावलेलं जे काम आहे ते तुमच्या वेठबिगारीमध्ये येत नाही किंवा त्याच्या अपोजिट म्हणून तुमचं कलम 23चं उल्लंघन झालं म्हणून तुम्ही सुप्रीम कोर्टमध्ये त्याच्या विरोधात जाऊ शकत नाही. ठीक आहे. आता बिगार या शब्दाचा अर्थ काय रे? तर याच्यावरती एक प्रश्न आलाय. सक्तीचं श्रम म्हणजे कारण नसताना सक्ती केली जाते कामासाठी म्हणजे बिगारी. शारीरिक क्षमतेच्या पलीकडचं काम लावलं जातं. म्हणजे एखादा व्यक्तीची जेवढी क्षमता नाहीये 8-10 तास ते एखादं लेकरू काम करू शकतं. त्याला 15-15 तास काम केलं जातं. याला वेठबिगारी म्हणायचं. अनैच्छिक दास्यत्व म्हणजे त्याला नाही करायचं तुमच्याकडे काम. तरी तुम्ही त्याला ब्लॅकमेल करून तुमच्याकडे काम करायला लावतात. याला वेठबिगारी म्हणतात. मालकाच्या परवानगीशिवाय अन्यत्र काम नाही करता येणार तुम्हाला. मालक जर मालकाची परवानगी न घेता तुम्ही दुसरीकडे कामाला गेले का तो तुम्हाला ब्लॅकमेल करतो, मारतो, झोडतो. याला बिगार असं म्हटलं जातं. आर्टिकल 23 मला वाटतं तुला कळलं असेल. आर्टिकल 24 पण मी तुला सांगितलं बघ. काय बालकांशी संबंधित आहे. कारखान्यांमध्ये बालकांना कामावर लावण्यास किंवा कारखान्यांमध्ये किंवा खाणीमध्ये बालकांना तुम्हाला कामावरती नाही लावता येणार याच्या विरुद्ध तुम्हाला मनाई केलेली आहे. हे कलम धोक्याच्या नसलेल्या कामावर बालकास लावण्यास मनाई करत नाही. म्हणजे आर्टिकल 24 ने बालकांना धोक्याच्या ठिकाणी म्हणजे कारखान्यांमध्ये खाणीमध्ये कामावर लावण्यास मनाई केलेली आहे. पण कलम 24 धोक्याच्या नसलेल्या कामावर बालकांना कामावर लावण्यास मनाई करत नाही. ही फार फार महत्वाची लाईन आहे. तुला छानपणे लक्षात राहिलं पाहिजे. धोक्याच्या नसलेल्या ठिकाणी बालकांना कामाला लावता येऊ शकतं. जमलं. हा आर्टिकल 21 फक्त एवढा आहे. सॉरी आर्टिकल 24 फक्त एवढा आहे. त्याच्या पलीकडे आर्टिकल 24 मध्ये जास्त काही नाही. तर काय कळलं? आर्टिकल 23 आणि 24 काय? आर्टिकल 23 महिला बालकांचा अनैतिक व्यापार शोषणाविरुद्ध आहे, वेठबिगारी विरुद्ध आहे. आर्टिकल 24 हा बालकांचा धोक्याच्या ठिकाणी कामाच्या विरुद्ध अवेलेबल होतो. ठीक आहे. आता आपण पुढच्या मुद्द्याकडे जातोय. पिळवणुकीच्या हक्काच्या विरोधात आपल्याला काय काय मिळतं? पिळवणुकीच्या हक्काच्या विरोधात आपल्याला मानवी व्यापारास प्रतिबंध पिळवणुकीच्या हक्काच्या विरोधात अवेलेबल आहे. वेठबिगारी पिळवणुकीच्या अवेलेबल आहे. मुलांना धोक्याच्या ठिकाणी कामावर लावण्यास प्रतिबंध हे सगळेच्या सगळं हे पिळवणुकीच्या अपोजिट आपल्याला अवेलेबल होतात. पण अस्पृश्यता निवारण हा जो मुद्दा आहे हा पिळवणुकीच्या अंतर्गत येत नाही. अस्पृश्यता हा पिळवणुकीचा आणि अस्पृश्यतेचा संबंध नाही. पिळवणूक म्हणजे काय? मानवांचा व्यापार म्हणजे पिळवणूक. वेठबिगारी म्हणजे पिळवणूक. मुलांना धोक्याच्या ठिकाणी कामावर लावलं म्हणजे पिळवणूक.
अस्पृश्यता निवारण म्हणजे पिळवणुकीच्या अंडर ते येत नाही. यावरती प्रश्न आहेत, हे तुला छानपणे लक्षात राहायला पाहिजे. ठीक आहे, जमतंय जमतंय तर ह्या गोष्टी तुला जमायला पाहिजे. आता आपल्याला पाहिजे पुढच्या आर्टिकल पाहिजे, आर्टिकल 25, आर्टिकल 26, 27 आणि 28 हे जे 4 आर्टिकल आहे ते आपल्याला आता बघायचे. हा, आता इथून पुढचे जे आर्टिकल आहे हे आर्टिकल धर्माच्या विरोधात आपल्याला मिळालेले आहेत. धार्मिक आर्टिकल, धार्मिक स्वातंत्र्य कोणत्या आर्टिकल मध्ये दिलंय? तर कलम 25 पासून कलम 28 पर्यंत, कलम 25 पासून कलम 28 पर्यंत आपल्याला धार्मिक स्वातंत्र्य मिळालेले आहे. त्यातला पहिला आर्टिकल आपल्याला पाहायचं. बघ, पहिला आर्टिकल काय म्हणतो? कलम 25 तुम्हाला सद्विवेक बुद्धीचं स्वातंत्र्य दिलेलं आहे. सद्विवेक बुद्धी म्हणजे स्वतःची जी बुद्धी आहे त्या बुद्धीच्या स्वातंत्र्याने तू कोणत्याही धर्माचं पालन करू शकतो, कोणत्याही धर्माचं आचरण करू शकतो. याचा तुला मूलभूत अधिकार दिलाय कलम 25 मध्ये. काय म्हणतोय कलम 25? तुझ्या बुद्धीचा वापर कर, तुला जो धर्म आवडेल त्या धर्माचं तू आचरण कर, त्या धर्माचं तू पालन कर. हा अधिकार कलम 25 ने दिलाय. त्या धर्माचं प्रकटीकरणाचा सुद्धा हक्क दिलाय. म्हणजे तू प्रेझेंट करू शकतो की मी या धर्माचा आहे. तर तुला प्रकट करण्यासाठी त्या धर्माचं प्रकटीकरण करण्यापासून तुला कोणीही अडवू शकत नाही. त्या धर्माचं प्रकटीकरण तू 100% करू शकतो. धर्माचा प्रचार करू शकतो का? हो, तू तुझ्या धर्माचा प्रचार सुद्धा करू शकतो. व्यक्तीचे विशिष्ट धर्मात धर्मांतर करण्याचा सुस्पष्ट अधिकार याच्यामध्ये अवेलेबल होत नाही. आणि हे वाक्य तुझ्या परीक्षेला विचारलं जाईल का? कलम 25 मध्ये तुम्हाला एखाद्या व्यक्तीचं विशिष्ट धर्मातून एखाद्या विशिष्ट धर्मात परिवर्तन करण्याचा सुस्पष्ट हक्क याने तुम्हाला दिलेला नाही. कलम 25 म्हणतो का तुम्ही कोणत्याही धर्माचं पालन करा, कोणत्याही धर्माचं आचरण करा. पालन करता येईल, आचरण करता येईल, तुम्हाला धर्माचं प्रकटीकरण करता येईल, प्रचार पण करता येईल, पण तुम्हाला धर्मांतर करता येणार नाही. ही गोष्ट तुम्हाला कळलं पाहिजे. तुम्हाला फसवण्यासाठी म्हणतील कलम 25 नुसार एखाद्या व्यक्तीचं धर्मांतर करण्याचा अधिकार प्राप्त होतो, तर ते वाक्य चुकीचं आहे. धर्मांतर करण्याचा अधिकार प्राप्त होत नाही. सद्विवेक बुद्धीच्या स्वातंत्र्याला सर्व व्यक्ती सारखेच हक्कदार आहेत. मग तो हिंदू असो, मुस्लिम असो, ख्रिश्चन असो, शीख असो, सगळे धर्माच्या स्वातंत्र्यासाठी सर्व सारखेच हक्कदार आहे. सगळ्यांना सारखेच हक्क आपण अवेलेबल करून दिलेले आहे. कलम आर्टिकल 25 त्याच्यामध्ये काय म्हटले? तुम्हाला धार्मिक विश्वास आहे, तुमचे जे धार्मिक विश्वास असतील ते धार्मिक विश्वासाचं तुम्ही पालन केलं पाहिजे, तुम्ही त्याचं आचरण केलं पाहिजे. धार्मिक ज्या विधी असतील या दोघांचाही समावेश याच्यामध्ये होतो. म्हणजे तुम्हाला तुमचे धार्मिक विधी पण करतील, तुमचे जे धार्मिक विश्वास असतील ते धार्मिक विश्वास पण तुम्ही जोपासू शकतात. हे अधिकार तुम्हाला अवेलेबल होतात. धर्माचा प्रचार सुद्धा तुम्हाला करतील, पण तुम्हाला धर्मांतर नाही करता येणार बाळा, हे तुला कळलं पाहिजे. हा अपवाद आहे. कलम 25 तुम्हाला धर्मांतराचा अधिकार नाही देत. धर्माचा तुम्ही प्रचार करा, काही हरकत नाही. तुम्ही म्हणा हिंदू धर्म कसा चांगला आहे, मुस्लिम धर्म कसा चांगला आहे, ख्रिश्चन धर्म कसा चांगला आहे, तुम्ही लोकांना म्हणा, पण लोकांचं धर्मांतर करण्याचा अधिकार कलम 25 ने दिलेला नाही. धर्माचं प्रवचन करा, पालन करा, प्रसार करा, पण धर्मांतर करू नका. तो अधिकार आपल्याला मिळत नाही. नागरिक आणि इतरांना सुद्धा हा अधिकार प्राप्त होतो. म्हणजे परकीय नागरिकांना कलम 25 अवेलेबल होतं का? हो सर, होतो. आमचे आर्टिकल पार्ट आहे. कलम 15, 16, 19, 29 आणि 30 हेच असे आर्टिकल आहे जे फक्त भारतीयांना अवेलेबल आहे. बाकीचे उरलेले जे आर्टिकल्स आहेत ते परकीयांना सुद्धा अवेलेबल होतात. यात आर्टिकल 25 येत नाही. म्हणून आर्टिकल भारतीयांना आणि परकीयांना दोघांना देखील अवेलेबल होतो. ठीक आहे. आर्टिकल 26 पाहायचं आता आपल्याला. आर्टिकल 26 काय म्हणतो? धर्माच्या व्यवहारांची व्यवस्था पाहण्याचं स्वातंत्र्य. आता आम्ही धर्म निवडला, समजा आम्ही एखादा ख्रिश्चन धर्म निवडला. आता ख्रिश्चन धर्म निवडण्याचं एखाद्या व्यक्तीला ख्रिश्चन धर्माचं आचरण करायचं, तो आर्टिकल 25 नुसार त्याचा अधिकार. आता ख्रिश्चन धर्माचं व्यवहार व्यवस्था पाहिजे आम्हाला, एखादा कार्यक्रम घ्यायचा आहे धार्मिक, मग त्याची व्यवस्था पाहिजे आम्हाला, तर तो अधिकार तुम्हाला कलम 26 ने मिळतो. धर्माच्या व्यवहारांची व्यवस्था पाहण्याचं स्वातंत्र्य कलम 26 देतो. दोघांमध्ये फरक काय हो सर? फरक सांगा ना मग आम्हाला, फरक घ्या मग. कलम 25 हा वैयक्तिक साठी आहे, कलम 26 हा सामूहिक साठी. म्हणजे काय? तुम्हाला कोणत्या धर्माचं आचरण करायचं हा तुझा वैयक्तिक प्रश्न आहे, तो कलम 25 ने देतो. आणि एकदा तुम्ही लोकांनी ख्रिश्चन धर्म ऍक्सेप्ट केला, तर या ख्रिश्चन धर्माचा प्रसार प्रचार व्यवस्था पाहायचंय, तर याच्यामध्ये अनेक लोक येतात ना, त्या धर्माचा प्रचार प्रसार पाहायचं, व्यवस्था पाहण्यासाठी अनेक लोक लागतात. म्हणून हा सामूहिक अधिकार आहे. कलम 25 धार्मिक हक्कांना संरक्षण देतो आणि कलम 26 जो आहे तो धार्मिक संप्रदायांना संरक्षण देतो.
हे व्यक्तीचे धार्मिक हक्कांना संरक्षण देण्याचं काम कलम 25 करतो आणि संप्रदायाला संरक्षण देण्याचं काम हा कलम 26 करतो. धर्माचे सामुदायिक स्वातंत्र्य, सामुदायिक गोष्टी येतात. तर ह्या दोघांमधला हा जो फरक आहे तो तुला जमला पाहिजे. कलम 25 वैयक्तिक धार्मिक हक्कांना संरक्षण देतो. कलम 26 याच्यामध्ये सामुदायिक गोष्टी येतात. कारण धार्मिक व्यवहार पाहिजे, व्यवहार पाहण्यासाठी अनेक लोक येतात. संप्रदायाचा आणि समुदायाशी कलम 26 चा संबंध आहे. यावरती प्रश्न येतो, म्हणून हा फरक तुला कळला पाहिजे. आर्टिकल 27 काय म्हणतो? एखाद्या विशिष्ट धर्माच्या संवर्धनाकरता कर देण्याबाबत स्वातंत्र्य. कलम 36च्या डोक्यावरती कर लिहायचा. कर लिहायचा. एखाद्या विशिष्ट धर्माचं संवर्धन करायचंय, त्याचा प्रचार करायचा आहे आणि जर त्यासाठी जर कोणी कर मागत असेल तर तो कर तुला द्यायचा आहे किंवा नाही हे तुझं वैयक्तिक स्वातंत्र्य आहे. तुला नाही वाटलं ना कर नाही द्यायचा तर नको देऊ. तुला कोणी म्हणणार नाही तर तुला 100% कर द्यावा लागला असं त्याच्यावरती म्हणता येणार नाही. राज्य संस्था पैसे सर्व धर्मांच्या संवर्धनाकरता वापरू शकते. एखाद्या विशिष्ट धर्मासाठी राज्य संस्थेला पैसे वापरता येणार नाही, पण सर्व धर्माचं संवर्धनाकरता वापरता येऊ शकतात. म्हणजे असं नाही म्हणू शकत भारत की हिंदूंचं संरक्षण करायचं संवर्धनासाठी आपण चला भारताचे पैसे हिंदूंसाठी वापर, असं नाही जमणार बाळा तुला. तुला काय करावं लागेल? सर्व धर्माच्या संवर्धनाकरता पैसे वापरता येतील. कर देण्यापासून तुला हे संरक्षण मिळतं. तुझ्या मनावर तुला कर द्यायचं किंवा नाही. पण जी फीस आहे ती आकारता येऊ शकते. म्हणजे राज्य संस्था तुमच्यावरती कर नाही आकारू शकत धर्मासाठी, पण राज्य संस्था फीज आकारू शकते. फीज का बरं घेऊ शकते राज्य संस्था? कारण गैरधार्मिक प्रशासन आहे. त्या गैरधार्मिक प्रशासनाचं नियोजन करण्यासाठी वापरता येऊ शकते. म्हणजे समजा आम्हाला जे शीख लोक आहेत त्या शीख लोकांचं संवर्धन करण्यासाठी राज्य संस्थेला कर नाही आकारता येणार. पण ज्या संस्था आहेत किंवा ज्या धार्मिक संस्था आहेत त्याच्या आजूबाजूचं ज्या धर्माच्या सोडून बाकीचं जे नियोजन आहे, रस्ता वगैरे बाकीचं ज्या गोष्टी आहेत, बाकीचं जे प्रशासन आहे, त्या प्रशासनासाठी राज्य संस्था फी आकारू शकते. कोणत्याही व्यक्तीवरती सक्ती केली जाणार नाही. कशासाठी? कर देण्यासाठी कलम 27 नुसार कोणत्याही व्यक्तीवरती सक्ती केली जाणार नाही. ठीक आहे. आता तुला कळलं पाहिजे आर्टिकल 28. आर्टिकल 28 काय म्हणतो? शैक्षणिक संस्थांमध्ये धार्मिक शिक्षणाला उपस्थित राहण्याचा हक्क. समजा आम्ही एखादी शैक्षणिक संस्था आणि त्या शैक्षणिक संस्थेचा मी मुस्लिम नागरिक आहे आणि त्या शैक्षणिक संस्थेमध्ये हिंदूंचं शिक्षण दिलं जात असेल तर त्या धार्मिक शिक्षण ज्यावेळेस स्टार्ट होतं देण्याचं, त्या धार्मिक शिक्षणाला उपस्थित राहायचं किंवा नाही हा माझा वैयक्तिक अधिकार आहे. तुला वाटलं ना धार्मिक शिक्षण चालू झालं, मला नाही उपस्थित राहायचं, तू निघून जाऊ शकतो. तुला म्हणू नाही शकत कोणी, अरे का बरं गेला, थांब इथं, हे धार्मिक शिक्षण ऐक. असं तुझ्यावरती सक्ती कोणी करू शकत नाही. आणि मग याच्यावरती एक प्रश्न पडतो एमपीएससीचा. अशा 4 संस्था असतात. त्या 4 संस्था कोणत्या? पूर्ण राज्याच्या पैशातून चालणाऱ्या संस्था, त्याच्यानंतर राज्य संस्थेमार्फत प्रशासित केल्या जाणाऱ्या संस्था, ज्याला दाननिधी किंवा न्यास असं म्हटलं जातं. 3 राज्य संस्थेने मान्यता दिलेल्या संस्था आणि 4 राज्य संस्थेकडनं सहाय्य घेणाऱ्या संस्था. 4 लोक कळले का तुला? 4 संस्था कळल्या का? बघ, राज्य संस्थेच्या पैशातून चालणाऱ्या, राज्य संस्थेमार्फत प्रशासित केल्या जाणाऱ्या, जिथं दान आणि न्यास असं म्हणतात. राज्य संस्थेच्या पैशातून ज्या चालणाऱ्या ज्या संस्था तिथं धार्मिक शिक्षण दिलं जाऊ शकत नाही. तिथं धार्मिक शिक्षण देता नाही येणार. पण राज्य संस्थेमार्फत प्रशासित केल्या जाणाऱ्या आणि ज्यांना दाननिधी किंवा न्यास असं म्हटलं जातं त्या ठिकाणी धार्मिक शिक्षण देता येऊ शकतं. राज्य संस्थेमार्फत पैशातून चालवल्या जाणाऱ्या धार्मिक शिक्षण देता येणार नाही. राज्य संस्थेमार्फत प्रशासित केल्या जाणाऱ्या दाननिधी आणि न्यास म्हणून स्थापन झालेल्या तिथं धार्मिक शिक्षण देता येऊ शकतं. आता राज्य संस्थेने मान्यता दिली आणि राज्य संस्थेने सहाय्य दिलं, तर या 2 कंडिशन मध्ये त्या शिक्षण संस्थेच्या ऐच्छिकतेवरती डिपेंड आहे. म्हणजे एकतर ती धार्मिक शिक्षण देऊ पण शकते किंवा नाही पण देऊ शकत. ती त्याची वैयक्तिक मर्जी, त्या शिक्षण संस्थांची ती वैयक्तिक मर्जी आहे. तर या 4 शिक्षण संस्थांवरती प्रश्न आलाय, तो प्रश्न वैयक्तिक इथं पडलाय. ह्या गोष्टी तुम्हाला 4 मधला फरक कळला पाहिजे. ठीक आहे. आता ह्या ज्या धार्मिक स्वातंत्र्य आहेत त्याच्यावरती काही मर्यादा घातलेल्या आहेत. फॉर एक्झाम्पल, सार्वजनिक सुव्यवस्था, नीतिमत्ता, स्वास्थ्य रक्षणासाठी घटनेने शासनाला बंधने घालण्याचे अधिकार दिले. म्हणजे जर धार्मिक एखाद्या धर्माचा उत्सव असेल आणि त्याच्यामुळे जर सार्वजनिक सुव्यवस्था खराब होणार असेल, नीतिमत्ता खराब होणार असेल किंवा जर स्वास्थ्याला हानी पोहोचत असेल तर त्यासाठी हे जे धार्मिक अधिकार दिलेत, ह्या धार्मिक अधिकारांवरती मर्यादा घालण्याचे अधिकार राज्य संस्थेला अवेलेबल होते. फॉर एक्झाम्पल, यावरती प्रश्न पडलाय बघ. समजा गणपती महोत्सव आणि मोहरम
असे दोनही जे सण आहे ते एकाच दिवशी आले आणि एकाच दिवशी आल्यामुळं त्यामुळं सार्वजनिक सुव्यवस्था खराब होण्याची शक्यता आहे किंवा स्वास्थ्य खराब होण्याची शक्यता आहे, दंगा होण्याची शक्यता आहे. असं जर काही होत असेल तर त्यासाठी राज्य संस्था त्यावरती मर्यादा घालू शकतं आणि दोघंही जे उत्सव आहे, दोघंही जे सण आहे ते एकाच दिवशी आल्यामुळे दोघांना पण मान्यता देण्याचं अधिकार राज्य संस्थेला अवेलेबल होतो. तर या प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत त्या तुला कळायला पाहिजे. मला वाटतं त्या तुला कळतील. हा, आता बघ पुढे. धार्मिक आचरणाशी संबंधित आर्थिक, वित्तीय, राजकीय कृत्य राज्य यंत्रणा कायद्याद्वारे नियंत्रित करू शकते. तर ही गोष्ट बघा, हे समजून घे. समजा एखादा धर्मक आहे, ह्या धर्माच्या आचरणाशी संबंधित आर्थिक गोष्टी असेल, वित्तीय गोष्टी असेल, राजकीय कृत्य असतील, तर या यंत्रणा कायद्याद्वारे नियंत्रित करण्याचा अधिकार राज्याला मिळतो. राज्य तुमच्या धार्मिक संबंधाशी आर्थिक, वित्तीय, राजकीय कृत्य नियंत्रित करू शकतं. तर तुला हा मुद्दा लक्षात ठेवायचा. कृपान धारण करणं शीख धर्म पाळण्याची बाब समजण्यात येईल. असं नाही म्हणणार अरे कृपान पाळू नका असं नाही म्हणता येणार, कारण कृपान पाळणं म्हणजे शीख धर्म पाळण्यासारखं आहे. तर त्यासाठी तुम्ही आपल्या ज्या राज्य संस्थेने किंवा सरकारने त्यासाठी देशाने त्यासाठी अनुमती दिलेली आहे. शीख कृपान धारण करणं म्हणजे धार्मिक पाळणं, त्यांचं धर्माचं काम आहे, ते करू शकतात, ते पाळू शकतात. सार्वजनिक स्वरूपाच्या हिंदू धार्मिक संस्था सर्व भारतीय नागरिकांसाठी खुला करून देण्याचा कायदा राज्य यंत्रणेला करता येणार नाही. राज्य यंत्रणा नाही करू शकत. काय? सार्वजनिक स्वरूपाच्या ज्या सगळ्या हिंदू संस्था आहेत त्या सर्व भारतीयांसाठी खुला करून देण्याचा अधिकार राज्य संस्थेला नाही, कारण तो आपला धार्मिक अधिकार आहे. आपल्या धार्मिक संस्थांमध्ये कोणी यायचं कोणी नाही यायचं हा आपला वैयक्तिक अधिकार आहे. तर ह्या आपल्या धार्मिक संस्था पूर्ण धर्मासाठी खुल्या करता राज्य संस्थेला सगळ्या धर्मासाठी खुल्या करता येणार नाही. तर ह्या गोष्टी आपल्याला कळायला पाहिजे. ठीक आहे. पुढचं जे लेक्चर आहे त्या पुढच्या लेक्चरमध्ये आपल्याला आर्टिकल 29 बघायचं आहे. पण थोडंसं अजून आपल्याला काही गोष्टी कळल्या पाहिजे. आर्टिकल 29.6 पाहिलं होतं बघा, थोडंसं ऍडिशनल घेतोय मी हे इथे. ही प्रश्न पडलाय म्हणून मी इथं परत नंतर टाकलंय. आर्टिकल 29.6 काय म्हणतो? व्यवसायाचं स्वातंत्र्य दिलंय ना आपल्याला. भारतात आपण कुठेही व्यवसाय करू शकतो ना, बरोबर? तर कोणताही व्यवसाय, कोणताही धंदा, कोणताही व्यापार करू शकतो आपण. व्यावसायिक योग्यता, अर्हता असणं अनिवार्य राज्य संस्था करू शकते. समजा आपण कोणताही व्यवसाय करण्यास भारतात आपण कुठेही कोणताही व्यवसाय करू शकतो, पण त्या व्यवसायासाठी तुमची योग्यता असायला पाहिजे, तुम्ही त्याच्यासाठी कॅपेबल असायला पाहिजे, तुमची त्यासाठी पात्रता असायला पाहिजे. या दोन गोष्टी राज्य संस्था अनिवार्य करू शकते. हा जो एक्स्ट्राचा जो पॉइंट आहे हा तुला कळला पाहिजे. तुला व्यवसाय कर, कुठं पण कर, पण काही असे व्यवसाय आहेत त्यासाठी तुझी पात्रता असायला पाहिजे, अर्हता असायला पाहिजे. यासाठी अनिवार्यता राज्य संस्था करू शकते. राज्य संस्था एखादा व्यवसाय करत असेल तर तो करण्यापासून नागरिकांना वंचित करण्याचा अधिकार राज्य संस्थेला आहे. म्हणजे एखादा व्यवसाय, तो व्यवसाय जर राज्य संस्था करते तर तो व्यवसाय इतर नागरिकांना करता येणार नाही असं राज्य संस्था म्हणू शकते. आलं लक्षात? अशी कोणतीही बंधने प्रशासकीय कायद्याद्वारे प्रशासकीय कायद्याद्वारे करता नाही येणार, प्रशासकीय कायद्याद्वारे नाही करता येणार. तर अशी जर बंधनं आपल्याला जर घालायची असतील तर ते कायदा करूनच घालता येतात. हे बंधनं घालण्यासाठी कायदाच करावा लागतो. नुसतं प्रशासकीय आदेशाद्वारे अशा बंधनं घालता येणार नाही. समजा असा एखादा उद्योग आहे, तो उद्योग इथून पुढे फक्त राज्य संस्था करेल, सरकारच करेल, इतर लोकांनी तो उद्योग करायचा नाही, तो आमचा वैयक्तिक अधिकार जर असं राज्य संस्थेला म्हणायचं असेल तर त्यासाठी फक्त प्रशासकीय आदेश काढून चालणार नाही. त्यासाठी तुम्हाला कायदा करावाच लागेल. तर हे 29.6च्या ज्या गोष्टी आहेत त्या थोड्याशा याच्यावरती प्रश्न पडतो म्हणून मी त्या घेतलेल्या आहे. पुढच्या लेक्चरमध्ये आपल्याला कलम 29चा छानपणे अभ्यास करायचा आहे. मागच्या गोष्टी छानपणे रिवाइज करा, PYQ बघत चला, लॉजिक डेव्हलप करत चला आणि तुम्हाला जर काही अडचण आली तर मला प्रश्न विचारत चला.